आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये अमित ठाकरेंची एंट्री पाहायला मिळाली आहे। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमित ठाकरे वरळीमध्ये बैठका घेणार आहेत। मनसे वरळी विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीमध्ये असून संदीप देशपांडे हे वरळीतले संभाव्य उमेदवार आहेत। मात्र अमित विरुद्ध आदित्य असाच वरळीमध्ये सामना रंगताना दिसेल। तर सगळ्यांचं लक्ष आता लागून राहणार आहे ते म्हणजे वरळीकडे। संदीप देशपांडे वरळीतील मनसेचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जातात। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमित ठाकरे वरळीमध्ये बैठका आणि सभा घेताना आपल्याला पाहायला मिळतील। दरम्यान आम्ही विधानसभेसाठी सगळ्या जागांवरती तयारी सुरू केलेली असून राज ठाकरेंनी तयारीचे आदेश दिल्याचं मनसे नेते संदीप देशपांडेंनी सांगितलंय। सन्माननीय राजसाहेबांनी परवाच जाहीर केलं की आम्ही 200 ते 250 जागा लढवण्याची तयारी करतोय। त्या पद्धतीने आमची तयारी सर्व ठिकाणी विधानसभेची चालू आहे। असं आहे, सगळ्या विधानसभेमध्ये आमची तयारी चालू आहे। नुसती काय वरळी नाही आहे, माहीम असेल, वरळी असेल, भांडूप असेल, विक्रोळी असेल, कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल, सगळीकडे आमची तयारी चालू आहे। आणि त्या तयारीचाच एक भाग म्हणून सन्माननीय अमित साहेब ठाकरे आज वरळी विधानसभेत येत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।